डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची प्रेरणादायी कहाणी. डॉक्टर आनंदीबाई जोशी भारताची पहिली महिला डॉक्टर. 18व्या शतकात भारतातील स्त्रियांसाठी शिक्षण मिळवणे हे एक स्वप्न होतं. त्या काळात मुलींना शाळा, पुस्तके, अभ्यास या सगळ्यांपासून दूर ठेवले जात होतं. पण अशा काळात एक स्त्री अशी आली जिने हजार अडथळे पार करत आपला देश, आपले कुटुंब, समाज यांचं मत झुगारून शिक्षण घेतलं आणि डॉक्टर बनली. ही आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी, भारताची पहिली महिला डॉक्टर. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुण्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. मूळ नाव आनंदी गोपाळराव जोशी. शिक्षणाबद्दल लोकांमध्ये अंधश्रद्धा होती. 9व्या वर्षीच त्यांचं लग्न झालं गोपाळराव जोशी त्यांच्याशी, जे वयानं त्यांच्यापेक्षा खूप मोठे होते. राव हे फार पुढारलेले विचारसरणीचे होते. त्यांनी ठरवलं की ते आपल्या पत्नीला शिक्षित करणार. हे त्या काळी फार धाडसी पाऊल होतं. 14व्या वर्षीच आनंदीबाईंना एक मूल झालं. पण भारतात महिलांच्या आरोग्याविषयी योग्य उपचार सुविधा डॉक्टर नव्हते. बाळ अवघ्या 10 दिवसात मृत्युमुखी पडलं. हा क्षण त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला. तिच्या डोळ्यासमोर तिचं बाळ गेलेलं होतं. डॉक्टर नसल्यामुळे तिनं ठरवलं की आता मी स्वतः डॉक्टर होणार, जेणेकरून अशा अनेक आई बाळांचे प्राण वाचवता येतील. सामाजिक विरोध, नातेवाईकांचे टोकाचे मत, धर्माची भीती, परकीय देशात जाण्याचा अपमान हे सगळं सहन करत गोपाळरावांनी आनंदीबाईचं शिक्षण सुरू ठेवलं. मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांमध्ये त्यांनी अभ्यास सुरू केला. 1880 गोपाळरावांनी तिला अमेरिकेत पाठवायचं ठरवलं मेडिकल शिक्षणासाठी, आणि हा निर्णय म्हणजे सर्व समाजाला थेट आव्हानच होता. संपूर्ण देशभरातून आनंदीबाईचा विरोध झाला. बायकोला अमेरिकेला कसं पाठवता? परधर्माच्या देशात ती काय शिकणार? धर्मभ्रष्ट होईल, अशा टीका सुरू झाल्या. पण त्याही विरुद्ध आनंदीबाई उभी राहिली. समाजापुढे भाषण केलं, स्वतःच्या हेतूचं स्पष्टीकरण दिलं आणि अखेर 1883 ती अमेरिकेला रवाना झाली. तिथं जाऊन त्यांनी वुमन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अमेरिकेतली थंडी, खाद्यपदार्थातली फरक, शरीर कमजोर होत जाण हे सगळं सहन करत त्यांनी 1886 MDची पदवी मिळवली. ती भारताची पहिली महिला डॉक्टर बनली. संपूर्ण भारतात तिचं नाव गाजलं. अमेरिकेतील अभ्यासामुळे तिचं आरोग्य बिघडलं होतं. क्षयरोगानं ती खूप अशक्त झाली होती. जेव्हा ती भारतात परतली तेव्हा तिचं स्वागत मोठ्या सन्मानानं झालं. तिच्यावर पुस्तक, लेख लिहिले गेले. पण दुर्दैवानं तिचं आरोग्य पूर्णपणे खालवलं आणि 22 फेब्रुवारी 1887 रोजी केवळ 22व्या वर्षी ती या जगातून निघून गेली. निष्कर्ष, प्रेरणा काय घ्यावी? आजच्या युगात आपल्या आजूबाजूला संधी असतानाही आपण शिक्षणापासून दूर जातो. पण 18व्या शतकात समाजाचा तीव्र विरोध असतानाही एका तरुण मुलीनं शिक्षणासाठी झगडून डॉक्टरचं स्वप्न साकारलं. तिची कहाणी आपल्याला शिकवते, अडचणी आल्या तरी ध्येय ठाम असेल तर यश नक्की मिळतं. भारताची पहिली महिला डॉक्टर, समाजाच्या विरोधात उभी राहणारी, शिक्षणासाठी प्राणपणाला लावणारी, केवळ 22व्या वर्षी संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण करणारी ही होती डॉक्टर आनंदीबाई जोशी,
जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.